फक्त न्याय सांगतो. तक्र स्नुषान नावाचा न्याय असा आहे. तक्र म्हणजे ताक, स्नुषा म्हणजे सून. अरे का, तक्र म्हणजे ताक. काय झालं, नवीनच सूनबाई आली होती आणि सासू कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला जाऊन बसली. आणि शेजारची एक गंगूबाई त्या सुनेकडं 3-4 मजले चढून गेली. 3-4 मजल्याची बिल्डिंगच नाही, चढेल महाराजांच्या मजले चढतील अजून, 3रं वर्ष आताशी. बरं, ती 3-4 मजले चढून ती बाई वरती गेली. गंगू काकू तुम्ही? अगं हो. तुझी सासू कुठं आहे? सासूबाई गेल्यात म्हणले कीर्तनाला. का आल्या होत्यात? काही नाही म्हणले, मला थोडं ताक लागतंय, ताक आणलंय, भांडं आणलंय, मला ताक दे. तिने सांगितलं ताक देण्याचा अधिकार माझा नाही, सासूबाई गेल्यात कीर्तनाला. तुम्ही एक काम करा, कीर्तन झाल्यावर 9-9:30ला चक्कर मारा. ती म्हणली अगं बघ जरा, मला फार गरज आहे, फोडणी घातली आणि तुझ्याकडे ताक घ्यायला आली. तिनं धाडस केलं, सगळीकडे बघितलं पण ताक काही नव्हतं. अलगत ती सासूच्याही कपाटाकडे जाऊन आली आणि बाहेर येऊन त्या बाईला सांगितलं काकू ताक संपलंय. ती बाई म्हणली अगं बघ जरा तुझ्या सासूचं कपाट उघडून बघ. ती म्हणली बघू, उघडून बघितलं. नाही कळलं तुम्हाला? म्हणजे पूर्वीच्या सासवा ताक सुद्धा लपवून ठेवत होत्या. ती म्हणली मी उघडून बघितलं, धाडस केलं, कपाट उघडलं पण त्यातही ताक नव्हतं. तिने सांगितलं बरं काही हरकत नाही. पुन्हा 3 मजले उतरले, खाली गेली तेवढ्यात तिची सासू समोरून येताना दिसली. अर्ध्या कीर्तनातून गेली होती का काय काय माहिती नाही, पण भेटली तिला, रस्त्यात भेटली. वय ग म्हणले तू कुठे गेली? अगं म्हणले तुझ्याच घरी गेली होती. कशा करता? म्हणले ताक आणायला. मग तुझी सून नाही म्हटली? नाही म्हटली. कस काय नाही म्हटली? चल म्हणले, मी सासू आहे का ती? पुन्हा तिला 3 मजले वर चढून नेलं आणि घरामध्ये आण म्हणले पातेलं, मी ताक घेऊन येते. घरात गेली, सुनबाईला विचारलं सुनबाई ताक आहे घरात? सुनबाई म्हणली नाही. पुन्हा खाली भांडं घेऊन आली आणि तिच्या हातात दिलं. बाई ताक नाहीये. ती म्हणली ताक नाही, हे मला तुझ्या सुनेने सांगितलंच होतं ना. पुन्हा एवढे 3 मजले चढवले, हाताला धरून तावा तावानं आणलं, जसं काही तू ताक देणारच होती. पुन्हा आता तेच उत्तर देते, ताक संपलं. ती म्हणली ताक संपलं हे सत्य जरी असलं तरी ताक संपलं हे सांगण्याचा अधिकार माझा आहे, सुनेचा नाही. कळतंय? जर सामान्य लौकिकामध्ये सुनेचा अधिकार लागत असेल तर परमार्थामध्ये साधकाचा का लागत नसेल? विठाला